पृथ्वीच्या आतून निघालेली ही भीषण ऊर्जा हजारो मैलांचा प्रवास करून आज भारताच्या आकाशात उमसते। आफ्रिकेतील इथिओपियामध्ये एका मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे। इथिओपियाच्या अफार प्रदेशातील हायली गुब्बी या ज्वालामुखीचा उद्रेक रविवारी सकाळी झाला। महत्त्वाचं म्हणजे हा ज्वालामुखी जवळपास 12,000 वर्षांनंतर प्रथमच सक्रिय झाला आहे। या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेच्या दाट ढगानं यमन आणि ओमान देशाच्या दिशेने तांबड्या समुद्रावर प्रवास केला। आता तो अरबी समुद्रावरून पुढे सरकला आहे। ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राख आणि सल्फर डायऑक्साईडचा मोठा लोट आकाशात पसरला। हीच राख आता भारतातील दिल्ली आणि मुंबईत पोहोचली आहे। भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCAने सर्व विमान कंपन्यांना एक कडक सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की ज्वालामुखीची राख असलेल्या क्षेत्रावरून उड्डाणे टाळावी। इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा धूर सामान्य वाटू शकतो, परंतु प्रत्यक्षात तो ज्वालामुखीची राख आहे, ज्यामध्ये लहान काचेसारखे कण असतात। अशी राख जोरदार वाऱ्यासह लांब अंतर प्रवास करू शकते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावर परिणाम होतो। वाऱ्याने वाहून नेलेली ज्वालामुखीची राख आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रापर्यंत पोहोचली, ज्यावरून अनेक भारतीय विमाने दररोज उड्डाण करतात। या दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं आणि मुंबई दिल्ली हवामान कार्यालयाने विमान कंपन्यांसाठी सिग्नल जारी केला आहे। इथिओपियाच्या हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आणि मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीची राख आकाशात अनेक किलोमीटर वर गेली। ही राख वाऱ्यासोबत वाहून गेली आणि त्याचा थेट हवाई मार्गावर परिणाम झाला। इथिओपियातून राखेचे ढग उठले आणि सुमारे 30,000 ते 35,000 फूट उंचीवर पोहोचले। वाऱ्याची दिशा आखाती देशांकडे होती, त्यामुळे राखेचा मोठा भाग ओमान आणि अरबी समुद्राकडे वाहू लागला। 24 नोव्हेंबर रोजी ही राख भारतात पोहोचली, म्हणजेच वाऱ्याने राख अरबी समुद्रातून भारतात खेचली। ही राख महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य भारतातील हवाई मार्गाजवळून जात आहे।